माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा हा त्याच्या जन्मावर नाही तर कर्मावर आधारलेला असतो। चिखलात जसं कमळ जन्माला येतं तसंच गुलाबाच्या पोटी काटेही असतात। सदर स्वामी लीलेतून याच गोष्टीचा प्रत्यंतर येतो। काय रे माधवा, एवढा उशीर केलास? कुठे गेला होतास? गुरुकुलात गेलो होतो स्वामी। कशी आहे मुलाची प्रगती? समाधानकारक आहे स्वामी, हळूहळू हुशार होत चाललंय। छान छान। अरे तुम्ही मुलाचं संगोपनच व्यवस्थित करता आहात, प्रगती उत्तमच होणार। माधवा, अरे घरातली माणसं जशी असतात, वातावरण जसं असतं तशी मुलं घडतात। जशी मूस तशी मूर्ती। अरे पण सगळेच पालक तुमच्यासारखे नसतात, काही स्वार्थी असतात, स्वतःच्या फायद्यासाठी मुलांचं भवितव्य पणाला लावतात आणि त्याची त्यांना लाजही वाटत नाही। शिवराम स्वतः चोर आणि मुलालाही चोर बनवू पाहतोय, असा बाप विरळा। पण त्याला हे कळत नाहीये की तो त्याचा विनाश ओढवून घेतोय। महाराज लढत राहिले, त्यांनी शत्रूची कधीच पर्वा केली नाही। ते खूप पराक्रमी होते। कसल्या गोष्टी सांगतेस त्याला? कोणाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतेस? अरे त्याला गोष्टी सांगायच्यात ना, त्याच्या बापाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांग। त्याच्या बापाने कशा चोऱ्या केल्या ते सांग, त्याच्या बापाने कसे दरोडे टाकले ते सांग। मी जाऊन परत येतोर याला माझ्या चोऱ्यांचे किस्से सांग, पुढे जाऊन त्याला तेच करायचे। स्वामी, मला माझ्या मुलाला चोर नाही करायचंय, तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा। हाय राव, हायस कुठे? केव्हाचा वाट बघतोय मी, गेला होतास कुठे? डोक्याला ताप झालाय नुसता। हा, काय झालं? नाही, चिडलेला दिसतोय म्हणून विचारलं। अरे चिडू नको तर काय करू, नेहमीचीच किरकिर, डोकं तापतंय बघ माझं। अरे पण झालं काय ते तरी सांग। काय सांगू, बायकोने येता येता पुन्हा किरकिर केली माझ्यावर, तेही मुलावरून। कळलं? त्याला थोर पुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगते। तू सांग ना, अरे काय चुकलं माझं? माझा मुलगा चोरच बनणार ना? अरे साहजिकच आहे। अरे तुलाच काय प्रत्येक बापाला वाटणार आपला मुलगा आपल्यासारखाच व्हावा म्हणून? काय सांगू तुला, अरे माझ्या बायकोला माझं चोरी करणं आवडत नाहीये। मी सुद्धा स्वप्न बघितलंय माझ्या मुलासाठी। माझ्या मुलाचंही नाव हात चलाकीत तेवढंच मोठं झालं पाहिजे जेवढं माझं नाव मोठं आहे ते। त्याला मला अट्टल चोर बनवायचं आहे। पण हिचं वेगळंच, ही बाया त्याला चोर होऊ देईल तर ना? अरे हे एवढं सगळं मी कशासाठी करतोय? त्याच्यासाठी ना, सांग ना, त्याच्यासाठी करतो ना मी। तुझी धडपड मला कळते रे, हे सगळं तू मुलासाठी करतोयस हे मला कळतंय। आणि तू केवढे धोके पत्करून सगळं करतोयस हे तुझ्या मुलाला समजायला हवं। हे काय नाही, त्याला हे सगळं आता शिकायलाच हवं। शिकणार, तो नक्की शिकणार, चोरी करायला शिकणार आणि मीच शिकवणार त्याला। इथं मी काही एक ऐकणार नाही, कळलं? हे काय नाही, आजच त्याला घरी जाऊन सांगतो की त्याने आयुष्यात काय करायचं ते। त्यांनी गड जिंकून दिला, पण त्यांना प्राण गमवावे लागले। काय रे बाळा, ऐकतोस ना? हो आई, एक विचारू का? हो विचार की। बाबा, हे असं सगळं का करतात ग? असं सगळं म्हणजे? बाबा चोरी का करतात ग? आपल्याशी असं का वागतात? मला माहित नाही रे बाळा। तू कधी त्यांना समजावलं नाहीस का? मला तू इतक्या चांगल्या गोष्टी सांगत असतेस, त्यांना त्या गोष्टी माहित नाही का ग? बोल ना ग आई, ते जे करतायत ते सगळं चुकीचं आहे, ते त्यांना कळत नाही ऐक ग। मी त्यांना समजावून थकले आता। बाबा का करतात चोरी? तुझ्याशी काय भांडण करतात नेहमी? तुला एवढा बरा नाही आहे
तरी पण असं का वागतात तुझ्याशी? मला नाही आवडत ते असं करतात ते. काय करणार बाळा, त्यांची इच्छा आहे की तूही त्यांच्यासारखं चोर बनावं. अरे थांब, मी तुझ्यासाठी केलेलं काढा आणतो. ठीक आहे. आई एक सांगू? हां सांग. बाबांना काही वाटू दे, पण मला चोर नाही व्हायचंय. मला चांगला माणूस बनायचंय. तू जसं मला वागायला सांगतेस ना तसं बनायचंय मला. आई, मला बाबा खरंच चोर नाही ना बनवणार. मी जिवंत असेपर्यंत असं नाही होऊ देणार मी. मलाही चांगला माणूस व्हायचा आहे आई. हो रे माझ्या सोन्या. भुजंगा, आमच्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? कोणत्या स्वामी? आई कशी असावी? कशी म्हणजे? आई आईसारखी असावी. अरे हो, पण कशी असावी? प्रेमळ असावी. तिने मुलांची काळजी घ्यावी. त्यांना काय हवं नको ते पाहावं. आणि कशी असावी तुम्हीच सांगा ना. आई आमच्या नलिनी सारखी असावी. नलिनी सारखी म्हणजे? आदर्श माता नलिनी, तुझं मातृत्व थोर आहे. मुलावर अतिशय उत्तम संस्कार करतेस तू. मुलाला शिक्षणाची आवड लावणं, मुलाला अध्यात्माची आवड लावणं, मुलाला योग्य मार्ग दाखवणं, त्याला वाईट संगतीपासून रोखणं, हे सगळं तू करतेस. अगं, मुलाला चांगला आहार देऊन त्याच्या शरीराचं पोषण करणं, तसंच मुलावर चांगले संस्कार करून त्याच्या मनाचं पोषण करणं, हे तुला कळलेलं आहे. तू आदर्श माता आहे. अगं, मुलाचं मन म्हणजे ओल्या मातीचा गोळा. त्याला जसा आकार देऊ तसा तो घडत जाईल. नलिनी, तुझ्या संस्कारांची, तुझ्यासारख्या मातेची आज समाजाला गरज आहे. असे संस्कार घडलेली मुलं, अशा माता जर का समाजात निर्माण झाल्या तर या देशात नंदनवन फुलेल. काळजी करू नकोस, तुझी इच्छा पूर्ण होईल. अगं, चिखलातून कमलपुष्प उमलावं तद्वत तुझा मुलगा आकार घेईल. त्याच्या सद्गुणांनी त्याच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळेल. ओम सूर्याय नमः. श्रीधर बाळा, जा आता आंघोळ करून घे. बाळा, अभ्यासाची वेळ झाली ना. चल, पाटी काढ तुझी. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, अभ्यासाला बसताना किंवा कोणतेही चांगलं काम करताना आपल्या स्वामींचं नाव घ्यावं. त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं. आपला सगळा गर्व, सगळा अहंकार हे सगळं विसरून आपण स्वामींना शरण जावं. नामस्मरणात मोठी ताकद असते बघ. ही ताकद आपल्याला आयुष्यभर कुठेही कमजोर पडू देत नाही. परिस्थिती काहीही असो, ताठ मानेने आपण सामोरं जाऊ शकतो. एक लक्षात ठेव बाळ, माणूस त्याच्या कर्माने ओळखला जातो. कर्म महत्त्वाचं आहे. माणसाला मरणानंतरही जिवंत राहायचं असेल तर त्याने चांगलं कर्म करावं. आणि चांगलं कर्म करण्यासाठी, चांगलं आणि वाईट यातला फरक समजण्यासाठी ज्ञान मिळवणं खूप गरजेचं आहे. हे सगळं ज्ञान आपल्याला अभ्यासातून मिळत असतं. चल आता अभ्यास कर बघू.
हां बरोबर. काय चाललंय? काय चाललंय हे? आणि हे काय? ही हातात तुझ्या पाठी. बाबा माझी पाटी कशाला फेकली? चुप. खूप बोलायला लागलास तू. त्याला कशाला रागवताय? माझा मुलगा आहे तो. मी त्याला बोलेल नाही तर मारेल. तू मध्ये पडू नकोस. तुझ्यामुळे शेपारलाय तो. तुला 1000 वेळा सांगितलं. कशाला ही पाठी दिली त्याच्या हातात? तुला 1 वेळा सांगून कळत नाहीये का? खबरदार माझ्यामध्ये ढवळाढवळ करशील तर. त्याला ह्या असल्या संस्काराच्या गोष्टी शिकू नकोस. या असल्या संस्काराच्या गोष्टी शिकून त्याला तू बिघडवू नकोस. कळलं? तुझे संस्कार तुझ्या पुरतेच ठेव. तेवढंच पुरे आहे आम्हाला. त्याला मी चोर बनवणार आहे. चोर. अट्टल चोर. हे बघा, मी शिकवणार आहे त्याला. तुम्ही कितीही आरडाओरडा केलात तरी मी आपल्या मुलावर चांगले संस्कार करणार. मी तुमच्यासारखा चोर याला नाही बनवू देणार. त्याला तुमची वाईट संगत नाही लागू देणार. काय म्हणालीस? काय म्हणालीस तू? वाईट संगत? माझी वाईट संगत? आई ती डोक्याला कटकट झाली माझ्या. म्हणत पण नाही एकदाची ही. आई आई फार लागलं का ग? तो पाणी देतो. आई हे घे पाणी पी. आई फार लागलं का ग? नाही रे माझ्या राजा, तुझ्यासाठी सगळं सहन करेल मी. देवा, बघितलास ना माझ्या आईला केवढा त्रास होतोय. देवा, माझ्या आईला एकतर कधी बरं नसतं. तू तिला काय एवढ्या यातना देतोस? त्यात बाबांची काळजी. देवा, मला माझ्या आईला आनंदात पाहायचंय. माझे बाबा माझ्या आईला मारत असतात. मला नाही आवडत ते. स्वामी, तुम्ही माझ्या बाबांना चांगली सुबुद्धी द्या. त्यांना चोरीचा मार्ग सोडायला लावा. मला माझ्या आईला आनंदात बघायचंय. मला खूप शिकायचंय. मला माझ्या आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. माझे बाबा माझ्या आईला सतत बोलत असतात, मारत असतात. स्वामी, माझ्या आईला या त्रासातून बाहेर काढा. स्वामी, तुम्ही माझ्या वडिलांना समजावा. ते माझ्या आईला सतत त्रास देत असतात. किती वेळा तुला सांगितलं मी, ही अशी देवपूजा माझ्या घरात चालणार नाही. अरे, हात जोडण्यापेक्षा त्याच हाताने हात चलाकी कशी करायची हे शिक तू. कळलं तुला? नाही करणार मी स्वामींचं नाव घेणार. स्वामी? कसले स्वामी? कोण स्वामी? हे सगळं तुझ्या आईने तुझ्या डोक्यामध्ये भरवलंय. संस्कार म्हणे संस्कार. कसले संस्कार तुझ्या आईचे? दिवसभर खोकत पडलेली असते तिकडे. थांब, स्वामींचं नाव घेतो काय? बाबा बाबा नको. बाबा काय नको. म्हणतोस? स्वामींचं नाव घेणार? चोरी करणार नाही? आईचे संस्कार पाळणार? बाबा नको. सांग मला, चोरी करणार की नाही? बाबा नको. चोरी करणार की नाही सांग. शिवराम, तुला शरम वाटत नाही स्वतःच्या पोटच्या पोराला चटके देताना? अरे, हिम्मत कशी होते तुझी?
काळजाला घर पडत नाही तुझ्या? अरे त्या लेकरांनी काय घोडा मारलाय तुझं? स्वतः वाम मार्गाला लागलायस आणि त्यालाही लावू पाहतोयस. ही खोडचूक करतोयस तू. तुला हरामाचे पैसे खाण्याची सवय लागलीये आणि तेच तसेच पैसे त्यांनी मिळवावेत अशी इच्छा बाळगतोस. अरे बाप म्हणून घ्यायला नालायक आहेस तू. तुला याची शिक्षा मिळेल, अवश्य मिळेल. नलिनी, घाबरू नकोस. तुझं बाळ आता आमचं लेकरू आहे. त्याच्या शिक्षेची तीव्रता आम्ही कमी केली, पण तरी सुद्धा थोडासा त्रास त्याला होणारच. होऊ देत. अगं, टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देव पण येत नाही.